आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर। या सर्व्हिस सेंटरमध्ये फोम वॉश, डिझेल वॉश, इंटेरियर क्लिनिंग, रबिंग पॉलिश, हेडलाइट रेस्टोरेज, रबर कोटिंग, ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिस मध्ये उपलब्ध। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता चितळी रोड, विठ्ठल लॉन शेजारी, राहता। संपर्क 8600 07 34 33। आज राहता शहरामध्ये हुतात्मा अनिल कुमार निवृत्ती निकाळे हुतात्मा चौकामध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला। राहता तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीनं 26 जुलै हा दिवस कारगिल दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो। आज राहता तालुक्याचे तहसीलदार अमोल मोरे, नायब तहसीलदार हेमंत पाटील साहेब, राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, तसेच राहता पोलीस स्टेशनचे PSI गुंजाळ साहेब, तसेच राहता तालुक्यातील माजी सैनिक शशिकांत निकाळे, रमेश निकाळे यावेळी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष फ्रान्सिस भारूड, उपाध्यक्ष अरुण टिळेकर, सचिव सुनील देशमुख, भानुदास गाडेकर, संदीप जेजूरकर, अशोक राजगुरू, संजय राजगुरू, मारुती डांगे, विष्णू गायकवाड, वसंत गायकवाड, वसंत सदाफळ, भाऊसाहेब सदाफळ, महेश हिरवे, भगवान कोरडे, प्रभाकर गीते, बाळासाहेब कोळगे, दगडूपंत काटे, कॅप्टन संजय गायकवाड, बाळासाहेब पगारे, सचिन निर्मळ, संभाजी वाघे, विष्णू गायकवाड आदी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी माजी सैनिक भानुदास गाडेकर व माजी सैनिक संजय राजगुरू यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। आज 26 जुलै 2024 राहता शहरामध्ये राहता तालुका माजी सैनिक संघटना व काही ज्येष्ठ नागरिकांच्या विचारधारेनुसार राहता शहरामध्ये कारगिल दिवस हा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला। हा दिवस साजरा करण्यासाठी आपण काही विशेष अतिथींना या ठिकाणी निमंत्रित केलं होतं। त्यामध्ये प्रामुख्याने राहता तहसीलचे नायब तहसीलदार हेमंत पाटील साहेब, राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी लोंढे साहेब आणि डॉक्टर पानगावणे साहेब या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। या विशेष कार्यक्रमानिमित्ताने आपण कारगिलमध्ये जे जवान शहीद झालेले आहे त्यांना आपण पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि या ठिकाणी जे कारगिल युद्धात जे जवान शहीद झाले त्यांना सर्व माजी सैनिकांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। आज 26 जुलै 2024 हा भारतातील सुवर्ण दिवस म्हणून साजरा केला जातो। सुवर्ण दिवस याचा अर्थ असा की 26 जुलै 1999 रोजी जे आपल्या शेजारी शत्रू देशाने जे आक्रमण भारतावर केले होते, आक्रमण त्याला म्हणता येत नाही, थोडक्यात त्यांनी तो आपल्या भारताच्या पाठीत खंजीर खुपसलेला होता आणि पाठीत खंजीर खुपसलेल्या या सर्व परिस्थितीला तोंड देण्याकरता आपल्या भारतीय सेनेने त्यांच्या छाताडावरती बसून 2 महिने चालू युद्ध करून जो एक अग्रगण्य असा नोंद करावा असा त्यांनी जो हा विजय मिळवला होता, त्या विजयाला भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिण्याकरता हा जो दिवस आहे हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो आणि आज हा 25वा कारगिल दिवस आहे आणि या निमित्ताने आम्ही राहता तालुका माजी सैनिक संघटना यांच्या वतीने हुतात्मा अनिल कुमार चौकामध्ये हा जो कार्यक्रम आहे हा साजरा करण्याचे आयोजन केलेले होते। यामध्ये प्रामुख्याने नगरपालिकेचे CO, नायब तहसीलदार पाटील साहेब अशा आणि अनेक काही श्रेष्ठी यांनी या ठिकाणी हजेरी लावली आणि हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आणि एक जागरूक सुज्ञ नागरिक म्हणून माझी एक सर्वसामान्य दुसऱ्या नागरिकांना एक विनंती आहे की कारगिल विजय दिवस हा भारताचा आहे, हा माजी सैनिकांचा किंवा माजी सैनिकांचा नाही। हा जो दिवस आहे हा दिवस प्रत्येक नागरिकाने हा साजरा केला पाहिजे आणि या उत्साहात त्यांनी समाविष्ट झालं पाहिजे। याचं कारण असं की हा दिवस आणण्याकरता हे जे शत्रूंचं आक्रमण होतं हे टाळण्याकरता आपल्या देशाच्या 500-600 सैनिकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे, आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे। आज 500-600 जे कुटुंब आहेत त्यांचे सैनिक वारलेले असेल, त्या पत्नी विधवा असतील, काहींचे मुलं अनाथ असतील, आपण एक सर्वसामान्य जागरूक नागरिक म्हणून निदान या दिवशी तरी त्यांचा मान सन्मान म्हणून सर्व जनतेने या कार्यक्रमात हजर व्हायला पाहिजे अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना एक आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो आणि अशी नक्कीच अपेक्षा धरतो की 26वा जो कारगिल विजय दिवस आपण साजरा करू हा नक्कीच याच्यापेक्षाही जास्त पब्लिकने साजरा करण्यात कसा साजरा करण्यात येईल याची आपण काळजी घेऊ आणि कशी संख्या वाढेल याची काळजी घेऊ। धन्यवाद। आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क। राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव 15 एकरचा भव्य NA प्रकल्प। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी। प्लॉटची वैशिष्ट्ये:
नगर मनमाड हायवे लगत 50 फूट पक्के रस्ते, अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल, स्ट्रीट लाईट, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, गार्डन, नयनरम्य परिसर, प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे, तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर. सर्व सुखसोयींयुक्त शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप पासून अगदी जवळ. भविष्यातील राहता शहर इकडेच असणार. आजच बुकिंगसाठी संपर्क करा. श्री संजय जाधव 9623 89 91 91, श्री अमोल डेंगळे 9623 65 91 91. साईट पत्ता नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता जिल्हा अहमदनगर. चला तर मग वाट कसली बघताय? आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा. आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क.